रेटिंग वगैरे तसं प्रत्येक लेडीला द्यायला हवं असं मला वाटतं. आणि खूप छान लिहिलं आहे, लेखन छान आहे, गाणी पण ॲक्टिंग एकदम मस्त आवडली. सगळ्यांची ॲक्टिंग चांगली आहे. हे म्हणताय संस्कृत वर्ड आहे वामा म्हणे. हे स्त्रीमध्ये सगळं शक्ती असतं. शक्ती तर आहे तिच्याकडे. तिचं शांती, तिचं धैर्य सगळं असतं. पहिले तिचं शांती तिचं दाखवते, त्याच्यानंतर तिचं आत्मविश्वास जागा होता ना, तेव्हा तिचं धैर्य होतं. त्यामुळे सगळ्यांनी स्त्रीचा शांतिरूप फक्त बघू नये, तिचं शांतिरूपचा फायदा घ्या. तिचं शांतिरूप शांती म्हणून एक आई म्हणून, एक मुली म्हणून जन्माला येते, एक आई स्त्री एक पत्नी म्हणून जाते, सांभाळते सगळ्यांना, एक आई म्हणून होते, आई म्हणून मुलांना वाढवते, त्यांना सगळं संस्कार देते सगळ्यांचे. तिच्याकडे सगळं शक्ती आहे. तरी पण स्त्रीनं का बरं एवढं कमी लेखतात हे कळत नाही. अजूनसुद्धा ह्या जगात पण कळत नाही. हल्ली मुली सगळीकडे गेले, मिलिटरी, आर्मी, स्पेस सगळीकडे गेले, तरी एक स्त्रीना एवढं कमी लेखतात का कळत नाही. स्त्रियेकडे सगळं शक्ती आहे, ती दाखवते. वेळ आला की त्यावेळेला दाखवते. ह्याला वामा म्हणतात, ह्याला दुर्गा म्हणतात, ह्याला शक्ती म्हणतात. पिक्चर आहे अशोक कोंडके सरांचे. खूप छान पिक्चर आहे हे वारंवार असं पिक्चर यायला पाहिजे. असे मला वाटतं बरीच आम्ही पिक्चर बघत असतो, ते नुसतं क्रिमिनल दाखवतात, ॲक्शन मूवी दाखवतात. हा रिअल प्रॅक्टिकल मूवीज आहे. असे प्रॅक्टिकल मूवीज खूप गरजेचे आहे आत्ताच्या पिढीला दाखवण्यासाठी. एक्सपिरियन्स खूप सुंदर पिक्चर आहे. बेस्ट पिक्चर, बेस्ट सुपर बहुत छान. त्या वास्तवाला धरून पिक्चर आहे. कारण आता जर तुम्ही या 2 दिवसातल्या जर घटना बघितल्या, टी व्हीवर पुण्यात झालेली घटना जर बघितली, तर ॲक्च्युली त्या स्त्रीचा त्यांनी मर्डरच केला. आणि हे वास्तव आहे. म्हणजे हे हिमनागाचं एक टोक आहे खरं. म्हणजे अशी याच्यामध्ये जे वास्तव जे दाखवलेलं आहे ते फारच कमी याच्यात दाखवलं आहे. पण प्रत्यक्ष स्त्रीला जे त्रास सहन करायला लागतो तो खूप मोठा आहे. आणि खूप सुंदर संकल्पना, खूप चांगली आहे, वास्तवाला धरून आहे आणि प्रेक्षकाने आवर्जून पाहावं असं पिक्चर आहे. तर मी अभिनंदन करेन सर्व वामा टीमचे. त्याचबरोबर विशेष आभार कास्टिंग डायरेक्टर अमोल SRK, त्याचे मी आभार मानेन. लेखक यांनी चांगला उत्तम विषय लिहिला आहे. खरं तर कुठेतरी उगाचच असा प्रेमाचा विषय असा असतो दर टायमाला पिक्चरमध्ये, आणि त्यामुळे मराठी प्रेक्षक इथे कमी येतात. तर मला हा वेगळा विषय वाटला. आणि आता सध्याचा जे हगवणे परिवाराचं झालं आहे तो आणि हा पिक्चर एकदम रिलेटेड झाला. आणि कुठेतरी स्त्रीवर होणारा अन्याय हा या पिक्चरमध्ये दाखवण्यात आला. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःचं परीक्षण करते, जेव्हा स्वतःतली शक्ती जागी करते, त्यावेळी ती खरी स्त्री सन्मानाची योग्य होते. आणि तिची सन्मानाची लढाई तिला फक्त स्वतःला लढावी लागते, हे मला या पिक्चरमधून माहिती पडलं. त्यामुळे मी खरोखर या सर्व टीमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन आणि शुभेच्छा देईन. थँक्यू. वामा हा चित्रपट पाहून आलेलो आहे. लढाई सन्मानाची बरोबर आहे. स्त्रिया ज्या सन्मान राखण्यासाठी जी लढाई करतात, त्यांच्यावर जे अत्याचार होतात त्यावर आधारित आहे. अशोक कोंडके सर यांचं डायरेक्शन एकदम अप्रतिम आहे. कश्मीरा कुलकर्णी यांचा अभिनय, अमोल SRK यांनी सगळं कास्टिंग केलेलं आहे. सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. मी सगळ्या महिलांना एकदा विनंती करेल, त्यांनी हा चित्रपट पाहावा. फार चांगला आहे. सध्या हुंडाबळी, महिलावरील अत्याचार, त्या प्रश्नावर एक छानसा चित्रपट झालेला आहे. माझी पुन्हा एकदा सगळ्याला विनंती आहे, त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. सगळ्यांचं अभिनंदन, चित्रपटासाठी पुन्हा शुभेच्छा. सगळ्यात छान चित्रपट. अशोक कोंडके सर, पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. दिले मी आता त्याला. बरं. नमस्कार, मी हिंदी मराठी चित्रपट नाट्य अभिनेत्री मीरा आजगावकर, मुंबई. आत्ताच मी हा चित्रपट बघून येते. अतिशय सुंदर चित्रपट बनवलेला आहे या मुलांनी. मला खूप कौतुक आहे या मुलांचं.
की ह्यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे असं मी म्हणते, की कश्मीरा कुलकर्णींनी सुद्धा खूप छान काम केलं आहे. आणि माझा छोटासा मित्र अमोल दोरगुडे यांनी कास्टिंग पण इतकं छान केलं की प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे असं मी म्हणेन. आणि आम्ही नेहमीच म्हणतो की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हाच खूप दोषी असतो, नाही का. तर ही स्त्री सततच मूग गिळून सगळ्यांसमोर घराची लाज जाऊ नये म्हणून पहिली आईकडे अशी सहन करत राहते, बंधनामध्ये राहते. लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या बंधनात राहते. तरुणपणी भावंड की नको, आईवडिलांचं नाव नको खराब व्हायला, पण तिला इतकी ती सवय सहन करण्याची होते आणि काहीशी ती नंतर तिच्या इतकी अंगवळणी पडते की आपण इतका अन्याय सहन करतो ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा होतं की एक लिमिट असतं त्याचं. एकदा लिमिट संपलं की त्याला ती वाचा फोडते, नाही का. ती सहनशक्ती संपते. तर ह्यात तिने इतकं सुंदर काम केलं आहे काश्मीराने खरोखर. आणि इतकं म्हणजे लढाई तिने छान दिली आहे की आम्हाला बायकांना म्हणजे आम्हाला सगळ्या स्त्रियांना हा अभिमान आहे की अशीही मुलगी एक प्रत्येकाच्या घरात जन्मावी असं. म्हणजे सगळ्या स्त्रियांनी ह्या आवर्जून पिक्चर बघावा आणि या कलाकृतीला असं मी म्हणेन, जी कलाकृती आता बनलेली आहे त्याला न्याय द्यावा आणि असं उचलून डोक्यावर घ्यावं असा हा चित्रपट आहे. तर सगळ्यांनी चित्रपट बघावा आणि आपला अभिप्राय सगळ्यांनी द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. खूप आवडली सगळ्या वॉमाच्या टीमसाठी. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खरंच खूप मस्त फिल्म आहे. विमेन्स एम्पॉवरमेंटसाठी, विमेन्स सेल्फ रिस्पेक्ट, प्रत्येक गोष्टी आजच्या जनरेशनसाठी खूप अमेझिंग आणि खूप मोटिवेशनल आहे. आणि आजकालच्या मुलींनी खरंच खूप शिकलं पाहिजे. त्यांनी या सगळ्या गोष्टी, या कला, या स्किल्स अवगत केल्या पाहिजे आणि स्वतःचं खूप चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी शिकून पुढे गेलं पाहिजे. ॲक्टिंग तर खूप भारी, हिरोईन अमेझिंग. ऑफकोर्स म्हणजे तिचं ॲक्शन आणि सगळ्या गोष्टी खूप मस्त होत्या. एक्सप्रेशन, बाकी तिचा रोल, सगळ्या म्हणजे पूर्ण टीमने प्रत्येक गोष्टीने खूप चांगलं काम केलं आहे. इनफॅक्ट सिनेमॅटोग्राफर माझे बाबा धीरज कातकाडे, त्यांचं पण काम खूप मस्त आहे. सगळेच ओव्हरऑल सगळ्यांसाठी खूप कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. खूप सुंदर वाटलं आणि खूप मस्त वाटलं, कारण हा ॲक्च्युली आजच्या जनरेशनला रिलेटेड करणारा पिक्चर आहे. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये स्त्रीला कमी लेखलंच जातं आणि कदाचित हा पिक्चरमुळे थोडीशी जनजागृती होऊ शकते. आणि ॲक्च्युली माझ्या मोठ्या बाबांनी खूप सुंदर काम केलं आहे. प्रत्येक म्हणजे ॲक्च्युली ह्या पिक्चरमधल्या प्रत्येक हिरोईन्सने खूप सुंदर काम केलेलं आहे. सो तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. मूवी ॲक्च्युली खूप छान होता. आता सध्या जे चालू आहे म्हणजे पुण्यामध्ये पण जे प्रकरण वगैरे झालं त्याशी निगडीतच होता. आणि यामध्ये कळून येतं की मुलींचे आईवडील पण त्यांना साथ देत नाही. त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलींना आत्महत्या वगैरे कराव्या लागतात किंवा त्रास सहन करत राहावं लागतं. पण मुली जर तेवढ्या सक्षम असतील, त्या स्वतःसाठी स्टँड घेण्यासाठी तयार असतील तर ते काहीही करू शकतात. मग हा मूवी त्यावरच निगडीत आहे आणि खूप छान दाखवलं आहे की ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहते. ती स्वतःचं रक्षण करून घेते आणि तिला कुणाची गरज नाही आहे. म्हणजे ती स्वतः करू शकते काही. आवडला मूवी, छान आहे, एकदम मस्त. सगळ्या महिलांनी बघितली पाहिजे, इतकी छान मूवी होती. आणि ॲक्टिंग पण छान होती. ॲक्टिंग तर कमालच. ॲक्टिंग पण छान होती, पण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. इट्स अ यूथला हे मेसेज आहे, म्हणजे जे यंग जनरेशन, आता ज्या मुली आत्ताच्या आहेत, आमचं जनरेशन झालं पण आत्ताच्या मुलींसाठी की तुम्ही स्वावलंबी आणि स्ट्रॉंग व्हा, हा मेसेज मुलींसाठी जातो. अशा फिल्मची गरज आहे या जगामध्ये आत्ता सध्या तरी. सेल्फ रिस्पेक्टसाठी अति गरज आहे. चित्रपट आहे आणि वामा हा चित्रपटातून आजच्या काळाची गरज, स्त्री सन्मानाच्या आजच्या काळाची गरज आहे. खूप सुंदर पिक्चर आहे हा. हो, आजच्या काळात लढाई करण्याची शिकवण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली. हां, ॲक्टिंग पण छान होती.